वेळ संधी सगळं सगळं हातचं निघून गेलंय. आता काही होऊ शकत नाही. असं काही नसतं रे रिशा. अरे तुझ्या आयुष्याची आताच तर सुरुवात झाली आणि तू म्हातारा झाला का बोलायला लागलास. माझ्या जरा जास्त चुका झाल्या आहेत. चुका? अरे चुका का तू मुद्दामून केल्यास का? तुझ्या हातून त्या घडून गेल्या ना. आणि असंही आयुष्यात अशी एखादी वेळ येते की जिथे आपण करायला जातोय आणि होतो वेगळं. रिशा, अरे तुझ्या साईडने पण वारा वाहतील. मी सांगतो ना सगळं चांगलं होईल बघ. असं होईल का सुम्या? होईल ना, मी सांगतो ना 100% होईल. आणि असंही तुझ्या आयुष्यात जे काय घडलं ना ते फार वाईट नाहीये. असंही मैत्री आणि प्रेम याच्यात रुसवा फुगवा भांडण तंटा हे चालायचंच असं माझा मित्र बोलतो. आभास आरजे ना तो मस्त अरे आभास म्हणजे तूच की. तुझी फिलॉसॉफी तू विसरलास. म्हणजे ते असं झालं दिव्याखाली अंधार, नाहीतर मग ते लोक काय सांगे. सगळे एक्झाम्पल द्यायची गरज नाही. समजलं मला काय बोलायचं. आणि सुम्या तुला मला काल एकदा सुद्धा कॉल करता आला नाही. मला का स्वप्न पडलं होतं का तू त्या सदाशिव पेठेत कामिनीला आधार द्यायला जाणार आहेस ते? बरं झालं ते झालं. तू आता नाही, तुला सगळं खरं खरं सांग. माफी माग तिची. हा अरे जे काही घडलंय त्यात माझी काही चूक नाहीये ना. चूक असो वा नसो माफी मुलांनीच मागायची असते. आणि तसंही रिशा तुमची फक्त मैत्री आहे. नशीब लग्न झालं नाही. लग्न झालेल्या मुलांचे किस्से असशील ना वेडा होशील तू. आणि तसंही मुलींना मुलांकडून माफी मागण्यात एक वेगळाच आसुरी आनंद मिळतो माहितीये का. मला तर वाटतं बहुतेक सॉरी हा शब्द मुलींना खुश करण्यासाठीच बनवला असेल. हा हे रिशा सांगून टाक ना तुला सगळं खरं खरं. तिला तर सांगावं लागणारच आहे. पण त्याआधी मला आईला समजवायचं की तिचा हा खयाली पुलाव कधीच शिजणार नाही. पुलाव? काकू पुलाव बनवणार आहेत रिशा? अरे मला पुलाव खूप आवडतो बघ. काकूंना सांग ना थोडासा ठेवायला. हे म्हणजे घरी जाऊन थोडासा खाऊन येईन ना. हवाय तुला? बोल. आता इथं काय बघ खाली का पडलं काय? पार्सल घेऊन ये. दादा दादा. अरे आहे दादा किती घाबर व्हायलाय तुम्ही. दादा रात्री कधी आलात तुम्ही? मी आलो तेव्हा झोपला होता. अरे सांगायची गोष्ट म्हणजे एसटी वेळेवर आली. काय सांगता एसटी वेळेवर आली? पण काही कामधंदा नव्हता. ते आहे मग झोपलो. एक वेगळं केलं बघा. इथं बस. एक वाईट गोष्ट आहे. किती वेळा सांगितलं तो माझा हळवा कोपरा आहे म्हणून. किती वेळा सांगितलं ती माझी भळभळणारी जखम आहे. भळभळणारी.
कोण गेलं होतं वर? कोण गेलं होतं? खरं सांगा कोण गेलं होतं? ही खुर्ची हलवली का ती रद्दी हलवले? मला खरं सांगा कोण गेलं? तुम्ही गेला होता? शांत मी का शांत व्हायचं? मी तुमचा साहेब नाहीये. तिळगुळकरांना मी बजावलं होतं वर जायचं नाही म्हणून. पण मी तिळगुळकर नाहीये ना. पण तुम्ही इथे राहताय ना, आणि तुम्ही माझी काही जावई नाहीये. तुमच्यासाठी काही वेगळा नियम नाहीये. चूक झाली माझी. अशी चूक होतेच कशी? मी सांगितलेलं वर जायचं नाही म्हणून. अरे हा जो काही नियम केलाय का तो मूर्ख म्हणून मी केलाय का? आता वकिलाबरोबर करार करायचा का? आणि नियम तोडून मी तुम्हाला इथे राहायला दिलंय. तेच तर मग तुमच्या चुकीचा राग माझ्यावर का काढताना तुम्ही? वा, चोर तो चोर वर शिरजोर. भलाईचा जमानाच नाही राहिला. हा, भला इथं जमानाच नाही राहिला. कलियुग लागलंय ना. कलियुग? आपलं पण तसंच आहे. आपण आजकाल कोणाचंच भलं करत नाही बघा. वा वा वा, माफी मागायची नाही, बिस्किट खायची आणि पाणी विचारायचं नाही. हा तुमचा शहाणपणा. माफी मागायची ना. हा. मी माफी मागतो ना. माफ करा साहेब मला. अच्छा, म्हणजे मी सांगितल्यानंतर तुम्ही माफी मागणार? वा. हा, आपलं तसंच आहे. आपण स्वतःहून कोणाचीच माफी मागत नाही. या आपल्याला जाम ऍटिट्यूड आहे. आता त्याच ऍटिट्यूडने ना घराच्या बाहेर पडायचं. पडा बाहेर लवकर. काय 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 झालं? काय झालं? पाणी देऊ. थांबा. खड्ड्यात गेला. काय खड्ड्यात गेलं? खड्ड्यात गेला ऍटिट्यूड माझा. मी काय राजा महाराजा लागून गेलोय का? मी माफी मागणार तुमची. मी तुमची आताच माफी मागतो. मला माफ करा. मी नाही सोडणार तुमचे पाय. मला माफ करा. माफ करणार नाही सांगून कसं काय उघडलं दार? पाय सोड. उठ. कडी बाजूला करून. ते काय ना, आजकालच्या दरवाज्यांना कान नसतात ना. तिळा दार उघड म्हटल्यावर अचानक दरवाजा उघडायला. तिळ्या, पण दार उघडलंच का? त्या दारातून वारा पण खूप छान येतो. अरे वारा कशाला हवाय तुला? अरे तुला पवनचक्की उडायचे का इकडे? निघ इकडनं, निघ बाहेर. मी नाही सोडणार. मला माफ करा. मला माफ करा. तुम्हाला सोडणार होतं. मी सोडणार होतो. केलं माफ केलं. माफ केलं. हो. धन्यवाद. हे बघ, पुन्हा अशी चूक करायची नाही. या घरातल्या कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही. हा, गच्चीवर चढायचं नाही. माझा टाइमपास करायचा नाही. झाडावर चढवायचं नाही. दाराला कडी लावायची नाही. निघ बाहेर. लावायची दाराला कडी लावायची ना. मी तर एकदम फिट्टम फाट दाराला कडी लावणार होता. हा, पुन्हा असं केलंस ना तर याद राख, कायमचा फिट्टम फिट करून टाकेन तुला. मूर्ख. खायला नेहमीच फसतो. बिस्किट. ऋषी, कामात आहेस? नाही, या फाईल जर मी रद्दीत विकल्या तर मला किती पैसे मिळतील ह्याचा विचार करतोय. हा, काय? अरे काय बोलतोयस? मी एक पद्धत म्हणून विचारलं रे. व्हायझेटजी, मला खूप काम आहे आणि तुम्ही पण जाऊन काम करा. आणि पगारानंतर जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन पालक पनीर, मेथी मलाई, रोटी खाल ना, तेव्हा तुम्हाला असा अभिमान वाटेल की मी सुद्धा इज्जतची रोटी खातोय. पल्लवी, आय एम सॉरी, पण मी ऑफिसमध्ये अडकलोय. अरे काय भंकच करतोयस का तू माझ्याशी? आणि आमच्याकडे काही कामं नाही. इतका वेळ झाला आम्ही तुझी वाट बघतोय आणि तू तिकडे थांबलायस ऑफिस मध्येच. काय ही काय पद्धत आहे का रे वागायची? पल्लवी, आय एम सॉरी. अरे काय लाज नाही का वाटत तुला सॉरी म्हणायला? हे बघ ऋषी, परत माझ्याकडे येऊ नकोस मदत मागायला, कळलं ना? आणि नीतूला तर तू विसरूनच जा कायमचं.